कपिल सिब्बल यांनी हे सगळे मुद्दे मांडल्यानंतर ठाकरेंच्याच बाजूनं देवदत्त कामत यांनी सुद्धा युक्तिवाद केलेला आहे। राजकीय पक्षाच्या विरोधात जाऊन शिंदे मुख्यमंत्री झाले, राजकीय पक्षाला उमेदवार देण्याचा अधिकार विधिमंडळ पक्षाला नाही, असा युक्तिवाद ठाकरेंच्या बाजूनं कामत यांनी केला। मूळ पक्ष कोणता हे ठरवण्याचा अधिकार अध्यक्षांना नाही, असं देखील कामत म्हणाले। तर ठाकरेंच्या बाजूने देवदत्त कामत यांनी युक्तिवादादरम्यान कुठले मुद्दे उपस्थित केले बघूयात। देवदत्त कामत यांचा युक्तिवाद बघतोय आपण। बंडखोरी झाली तेव्हा पक्ष कोणता होता हे महत्त्वाचं आहे। विधिमंडळ पक्ष राजकीय पक्ष असल्याचा बचाव करू शकत नाही, असंही कामत म्हणाले। पक्षाचा जीव कुणाकडे आहे ते महत्त्वाचं आहे। राजकीय पक्ष असल्याचा बनाव करून कारवाईपासून वाचू शकत नाही। पक्षप्रमुख सचिव या रचनेची शिंदेंनी पायमल्ली केली। शिंदेंना उत्तर देण्याची संधी कशी दिली हा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला। अध्यक्ष शिंदेंना यंत्रणा मानायला लागले होते का, अशीही विचारणा केली। आता शिंदे बोलतात मीच राष्ट्रीय अध्यक्ष, असं देखील देवदत्त कामत आपल्या युक्तिवादात म्हणाले। ठाकरेंच्या नेतृत्वात 2019 मध्ये निवडणुका झाल्या। मुख्यमंत्री होण्यासाठी शिंदेंनी उचललेली पावलं चुकीची होती, असं कामत म्हणाले। तर कपिल सिब्बल यांनी हे सगळे मुद्दे मांडल्यानंतर ठाकरेंच्याच बाजूनं देवदत्त कामत यांनी सुद्धा युक्तिवाद केलेला आहे। राजकीय पक्षाच्या विरोधात जाऊन शिंदे मुख्यमंत्री झाले, राजकीय पक्षाला उमेदवार देण्याचा अधिकार विधिमंडळ पक्षाला नाही, असा युक्तिवाद ठाकरेंच्या बाजूनं कामत यांनी केला। मूळ पक्ष कोणता हे ठरवण्याचा अधिकार अध्यक्षांना नाही, असं देखील कामत म्हणाले। तर ठाकरेंच्या बाजूने देवदत्त कामत यांनी युक्तिवादादरम्यान कुठले मुद्दे उपस्थित केले बघूयात। देवदत्त कामत यांचा युक्तिवाद बघतोय आपण। बंडखोरी झाली तेव्हा पक्ष कोणता होता हे महत्त्वाचं आहे। विधिमंडळ पक्ष राजकीय पक्ष असल्याचा बचाव करू शकत नाही, असंही कामत म्हणाले। पक्षाचा जीव कुणाकडे आहे ते महत्त्वाचं आहे। राजकीय पक्ष असल्याचा बनाव करून कारवाईपासून वाचू शकत नाही। पक्षप्रमुख सचिव या रचनेची शिंदेंनी पायमल्ली केली। शिंदेंना उत्तर देण्याची संधी कशी दिली हा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला। अध्यक्ष शिंदेंना यंत्रणा मानायला लागले होते का, अशीही विचारणा केली। आता शिंदे बोलतात मीच राष्ट्रीय अध्यक्ष, असं देखील देवदत्त कामत आपल्या युक्तिवादात म्हणाले। ठाकरेंच्या नेतृत्वात 2019 मध्ये निवडणुका झाल्या। मुख्यमंत्री होण्यासाठी शिंदेंनी उचललेली पावलं चुकीची होती, असं कामत म्हणाले। तर या वकिलांच्या युक्तिवादानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना काही सवाल केले गेलेत, ते सुद्धा बघूयात। आज आम्ही शिंदेंचे आमदार अपात्र घोषित करू शकतो, असा प्रश्न कामत यांनी विचारलेला। कामत यांना न्यायालयाकडून विचारला गेला, आम्ही अध्यक्षांची भूमिका घेऊ शकतो का, असं सुद्धा त्यांनी म्हटलं। शिंदेंनी विधिमंडळ पक्षात बहुमत कधी गाठलं, अशी विचारणा कोर्टाने केली।